ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का या माध्यमांच्या प्रश्नावरती संजय राऊतांचं नो कमेंट्स। ठाकरेंच्या युतीत आलबेल नाही का या प्रश्नावरती राऊतांनी बोलणं टाळलं। ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवकाऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याच्या हालचाली, सूत्रांची टीव्ही9 मराठीला माहिती। दोन्ही पक्षात अजूनही समन्वय सुरू। ठाकरेंच्या सेनेकडून 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत चर्चा। ठाकरे बंधूंची युती संपुष्टात येण्याची चिन्ह, मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या सेनेचे लोक अस्वस्थ असल्याची मंत्री संजय शिरसाट यांची टीका। राज्य विधिमंडळाच्या 4 आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सुरुवात होणार। शेतकरी प्रश्नांवरून अधिवेशन गाजवण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाणावरती असणार। विधान परिषदेत विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघाती पद्धतीने मांडेल। सरकारची कोंडी होईल या भीतीपोटी विरोधी पक्षनेता नियमायचा नसेल तर सरकार डरपोक आहे। विरोधी पक्षनेते पदावरून संजय राऊतांची सरकारवर टीका। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि शिंदेंची पत्रकार परिषद होणार। उपमुख्यमंत्री शिंदे सध्या साताऱ्याच्या दरे गावात 2 दिवसाचा दौरा संपवून आज दुपारी शिंदे दरे गावाहून मुंबईकडे रवाना होणार। शरद पवार यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। रुबी क्लिनिक हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना ऍडमिट केल्याचं कळतंय। अस्वस्थपणा जाणवत असल्यानं पवारांना सलाईन लावल्याची डॉक्टरांची माहिती। राज्यसभेत संदर्भात आदित्य ठाकरे आणि माझी भूमिका सारखीच आहे। तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय मवियातील निवडणूक अशक्य आहे। संजय राऊतांची प्रतिक्रिया तर शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर नाही। संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षात पदार्पण। सुप्रिया सुळेंचं ट्विट। 6 दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार। 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला अव्याहतपणे सुरू। सुप्रिया सुळेंचं ट्विट। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडेंनी थेट भाजपमध्ये जावं। राष्ट्रवादीमध्ये राहून भाजपचा संसार करू नये। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लबांडेंची टीका। 4ही नेत्यांनी भाजपमध्ये जाऊन त्यांची भूमिका मांडावी। विकास लबांडे यांचं वक्तव्य। दादांच्या अपघाताचा तपास लवकरात लवकर करण्याची बारामतीमधील लोणी भापकर या गावाची मागणी। मागणीसाठी आज लोणी भापकर गाव बंद राहणार। लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीनं आज गाव बंदची हाक। रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार। दादांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार चांगलेच आक्रमक। रोहित पवारांचे आरोप राममोहन नायडू आणि टीडीपीने फेटाळले। सूत्रांची माहिती। अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरच बाहेर येईल। दोषींवर कारवाई करणार। राममोहन नायडूंची भूमिका। मी दिल्लीला असताना मंत्रालयातील कार्यालयावरती कारवाई झाली। सगळ्या गोष्टीचा मला मानसिक त्रास झाला। मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। दादा भुसेन विरोधात मी अद्वै हिरेंचा विषय मांडत होतो। हिरे आता भाजपात आहेत, त्यामुळे भुसेनचा विषय आता भाजपचा आहे। मी माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला। संजय राऊतांकडून स्पष्टीकरण। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या सुपुत्राचा भाजपात प्रवेश ठरला। 26 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजपात पक्षप्रवेश। चेन्नईमध्ये इंटर्नशिपसाठी असलेल्या महाराष्ट्रातील मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू। शनिवारी सुट्टी असल्यानं मुलं समुद्रावर फिरायला गेले होते। भंडाऱ्याच्या मयुरी चौधरीचा घटनेमध्ये मृत्यू। घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि स्थानिक प्रशासनाच्या ते संपर्कात असल्याची माहिती। बुलढाण्याच्या खामगावात एका समाजाच्या बांधकामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न। बांधकामामध्ये अडथळा निर्माण करत अज्ञाताकडून महापुरुषांचा पुतळा स्थापित। रामनगर गावात तणावपूर्ण शांतता। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला। शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना। पुतळ्याच्या स्थापनेच्या वेळेस शेकडो शिवभक्त उपस्थित होते। गावामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त।
मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। काल मध्यरात्री शंभू प्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारण्यात आला। परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली, मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध। अहिल्यानगरच्या श्री मढी येथील यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका। मुलुंडमधील मेट्रो दुर्घटना ताजी असतानाच घाटकोपरच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे। मुंबई महापालिकेकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने ऍक्शन घेण्यासंबंधी पत्र। मुंबईमध्ये मेट्रोच्या कामांसंदर्भात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। नागपूरमध्ये आज भारत मुक्ती मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा। संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती। संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं खासदार जनसंपर्क सेवा अभियान। पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार। सोलापूरच्या माळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्येपूर्वी पायल रणदिवे यांनी हातावरती सुसाईड नोट लिहिली। कौटुंबिक त्रासातून पायलची आत्महत्या झाल्याचा आरोप केला जातोय, तर पायलच्या नवऱ्यासह सासू आणि सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। गडचिरोलीमध्ये 12वी परीक्षेत चॅट जीपीटीच्या माध्यमातून पेपर सोडवल्याचा प्रकार। 3 शिक्षक आणि एका शिपायावरती निलंबनाची कारवाई। गडचिरोलीच्या चामोर्शीमधील बोमनबार कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार उघडकीस। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। कंपन्यांचं केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याचं स्पष्ट, मात्र तरीही कंपन्यांवर कोणतीही कारवाई नाही। प्रदूषणयुक्त पाण्यामुळे आळंदीकर नागरिक आणि भाविकही त्रस्त। जालना शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या लॉजवरती पोलिसांचा छापा। लॉजवरील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, 7 जणांवर कारवाई। मुंबईत रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती मुलुंड आणि ठाणे दरम्यान धीम्या मार्गावरती ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार। मुंबईच्या महापौर रितू तावडेंची राजवाडी रुग्णालयात जाऊन पाहणी। काल रुग्णालयात अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा देखील घेतला, तर औषध पुरवठ्यातील अडचणी, पुनर्विकास कामातील विलंब या संदर्भात चिंता व्यक्त केली। धाराशिवमधील 428 ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सरपंचाच्या हाती। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवरती सरपंच 6 महिने प्रशासक म्हणून काम पाहणार। परीक्षा असल्यानं आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला। नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासमधील परप्रांतीय शिक्षण मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर। मनसेच्या विद्यार्थी सेनेने खासगी कोचिंग क्लासमध्ये केलं होतं आंदोलन। नागपूर महापालिका निवडणुकीतील 12 उमेदवारांनी अजूनही निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नसल्याचं समोर। 993 पैकी 981 उमेदवारांकडून खर्चाचा तपशील सादर। रत्नागिरीच्या माडबन आणि विजयदुर्ग परिसरात रात्री समुद्रात स्फोटासारखे आवाज। खोल समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधून फायर केल्यानं आवाज आल्याचं समजतंय। तटरक्षक दल आणि पोलीस दलाची ही माहिती आहे। कल्याणमध्ये लग्नापूर्वी अंडकोश काढल्याची माहिती लपवून केली फसवणूक। मर्चंट नेव्हीतील पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल। शस्त्रक्रियेची माहिती लपवून फसवणूक केल्याचा पत्नीचा आरोप। मर्चंट नेव्हीत असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ। लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नीची पोलिसात धाव।